आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनिक नेनोबा साधन आमोचा विषय हरी कीर्तन. स्वर चालू ठेवा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग परमात्मा. त्याचप्रमाणे ज्ञाण्यांचे गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे अशा असणाऱ्या ज्ञानोपरायांच्या सद्गुरु सोपान काका महाराजांच्या आणि त्याचप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह पर्व तिसरे आज चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. या दिवसाची कीर्तन रूपी सेवेचा पर्व काळ सुद्धा फार मोठा आहे. मला वाटतं आजचा पर्व काळ म्हणजे एकादशीचा पर्व काळ आहे. तो पर्व काळ साधून आज कीर्तन रूपी सेवेकरिता अभंग घेतलेला आहे. पंढरपूरच्या निवासी भक्तीमध्ये प्रेम कसं असावं हे सांगणारे नामदेव महाराजांचे थोरले पुत्र म्हणजे नारायण महाराज यांचा एकादशी पर अभंग आज कीर्तन निरूपण करता घेतला. विठ्ठल नारायण महाराज म्हणतात आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी. आम्हाला एकादशी असे नारायण महाराज सांगतात बरं का. साधकाला एकादशी असावी ते एकादशी का करायची, कशासाठी करायची, कुणी चालू केली करायची, बरं आपल्यापर्यंत एकादशी कशी पोचली याचा सगळा संदर्भ आपल्याला मिळालेल्या वेळेमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. नारायण महाराज म्हणतात की आम्हा व्रत एकादशी देवाला काय आवडतं, देवाला स्वतःचं नामचिंतन केलेलं फार आवडतं, तीर्थ आवडतात. एवढंच नव्हे भगवंताला तुळसही फार प्रिय आहे. मग एका साधकाने विचारलं महाराज एवढं करून बास आहे का. नाही नाही म्हणले नुसती एकादशी करून चालणार नाही. त्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करायला लागेल, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लागेल. बरं एवढं करून चालेल का. नाही अनिक नेनोबा साधन आमचा विषय हरी कीर्तन. आम्हाला इतर साधनं नको आहेत म्हणले, आम्हाला फक्त हरी कीर्तन पाहिजे. मग त्या साधकाने विचारलं एवढं केलं तर बस का. नाही 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 अजून करावं लागेल. तिसऱ्या चरणात म्हणतात आपल्याला संग करायचा आहे. कोणाचा, हरिदासाचा, जो रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करतो ना अशाचा आपल्याला संग करायचा आहे. बरं एवढं सांगून सुद्धा नामदेव महाराजांचे सुपुत्र सांगतात हे आमच्यापर्यंत आलं ते आमचं नव्हे, आमच्या पूर्वजांकडून आमची परंपरा इथपर्यंत आलेली आहे असा सुंदर भावार्थ असणारा अभंग आज कीर्तन निरूपण करता घेतला. विठ्ठल असो. ज्या निमित्ताने आज अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. मला आवाज असं क्लिअर करा ना, असं कोण लागत वाटतं. ज्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था. फार अट्टहास असतो मैबा. तो अट्टहास मला वाटतं पूर्ण केला मनोरथ. तो मनोरथ पूर्ण करत असताना आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला ज्यांच्यामुळे आलेला आहे ते आपल्या गावाचं वैभव नवे पंचकृषीचं पुरंदरचं वैभव असलेलं हरिभक्त परायण स्वप्नील महाराज काळाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आहेत ते. वा महाराज विद्यार्थी असावेत का असं तुमचं नाव घेता क्षणी त्यांच्या हातातून टाळ्या आल्या ही कमाई आहे आयुष्याची. फार सुंदर कीर्तनाला गोड संगत करण्यासाठी आज मृदुंगासाठी साथ देत आहेत हरिभक्त परायण अनंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचेही महाराज मनापासून आभार. त्याचप्रमाणे गायनाला सुंदर साथ देत आहेत हरिभक्त परायण महाराज. पवन महाराज आहेत हरिभक्त परायण. मला ऐकाय थोडं कमी आहे. बळीराम महाराज असतील आणि आपल्याच आंबोडीचं वैभव असणारे कीर्तनकार युवा प्रवचनकार हरिभक्त परायण रोहिणी महाराज बोरकर आणि माळवतकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि समस्त बाळ गोपाळ जे वारकरी आज गळ्यामध्ये टाळ घेऊन तुमच्या आमच्या समोर कीर्तनाला साथ देत आहेत त्यांचेही सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि बसणाऱ्या श्रोते मंडळींच्या हृदयस्थ असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला अतिशय विनम्रपणे शरण जाते. महाराज सांगावं असं वाटतं आपल्या या कीर्तनासाठी आपल्या तुम्हाला फक्त भेटण्यासाठी फक्त सासवडमधून नव्हे तर पुण्यावरून सुद्धा माणसं आलेली आहेत. आमचे बंधू आहेत हरिभक्त परायण रुपेश महाराज चोरगे, छत्रपती संभाजी महाराज हा त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. त्याचप्रमाणे आपला दुसरा चॅनल रामकृष्ण हरी हाही चॅनल चालू आहे. दोघांचेही दोन्ही बंधूंचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण मारणे मामा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे
चुलते या ठिकाणी आहेत. रवींद्र दादा नानावर कामच्या नाना आहेत, ते त्यांचे मनापासून आभार मानते. आणि खरं वैभव म्हणजे माझे दोन्ही वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक म्हणजे सासरे माझे वडिलांप्रमाणे प्रेम करतात आणि दुसरं माझे परम भाग्य माझे स्वतः वडील म्हणजे आज माझा देव माझं कीर्तन ऐकायला आलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मानते. आमचे यजमान सुशांतराव देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचे मनापासून आभार मानते. प्रत्येकाचं नामोल्लेख करणं शक्य नाही, पण समस्त तुम्ही श्रोते जगदीश्वर या न्यायाने तुमच्या हृदयस्थ असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला अतिशय विनम्रतेने वंदन करते आणि माझ्या सेवेला प्रारंभ करते. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, 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 सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुझया देवा यावरी न करावा हेवा. तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण, अहो स्वामी तुझया देवा यावरी न करावा वेरू. सेवेलागी सेवक झालो, लागलो निज चरणा, अहो स्वामी तुझया देवा यावरी न करावा. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुझया देवा यावरी न करावा वेरू. तुकोबराय महाराज म्हणतात कीर्तनाला सेवेला आम्ही चालू केलं. कुठेही जावा या गादीवर प्रेम असू द्या. फक्त कीर्तनकारांवर तुमचं प्रेम असो किंवा नसो, पण या गादीवर प्रेम असलं पाहिजे, कारण ही गादी नारदांची गादी आहे बरं का. मग इथं कीर्तनाला का यायचं, कीर्तनाला का श्रवण करायचं, कीर्तन का श्रवण करायचं, याचा तुमच्या आमचा मागं काहीतरी उद्देश असेल ना. पहा, कीर्तनाला काय यायचं, इथे येण्यासाठी फार भाग्य लागतं. ज्ञानोबराय म्हणतात तेथे मनाचा मारू न करता, इंद्रियासी दुःख न देता, येथ मोक्ष असे येता श्रवणाची मिसे. इथं आयता मोक्ष मिळतो म्हणून यायचं. बरं, बसलेल्या महिला मंडळांना मला विचारायचं, इथं येण्यासाठी काय खर्च लागतो का, तुम्हाला काय टेन्शन आहे का, आज उपवास आहे का, म्हणूनच एवढ्या शांतीत असं रिलॅक्स बस, काय टेन्शन आहे का तुम्हाला, नाही ना. हा, मग मला बोला इथं येण्यासाठी काय खर्च लागतो का, काहीच खर्च लागत नाही इथे येण्यासाठी. कबीर महाराज म्हणतात एक कवडी सुद्धा आपल्याला खर्च करावी लागत येण्यासाठी नाही बाबा. पैसा न लागे रुपया न लागे, न लागे कबडी दमडी, न लागे कबडी दमडी, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. वेळ फार कमी आहे महाराज. एवढं सुंदर नियोजन यासाठी किती गाऊन किती साथीला छान आहे. पा इथं पैसा खर्च करायला लागत नाही, पण इथे येण्यासाठी भाग्य लागतं बरं का. जन्मोजन्मींतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाव जीवाग्रे येईल श्रीरामांचे. किती जन्मांची पुण्याई लागते ज्ञानोबराय म्हणतात. एक जन्माची नाही, दोन जन्माची नाही, सहस्त्र जन्माची पुण्याई लागते आपल्यामध्ये. जयाची वाचा भोजे अखंड नाम नाच तसे माझे, जे जन्म सहस्त्र ओळगजी एक वेळ मुखासी यावया. अनेक जन्माचे सुकृत पदरी, अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा होय. अनेक
जन्माचे सुकृत पदरी अनेक जन्माचे सुकृत पदरी मुक्ती हरी पैसा होय मुक्ती हरी पैसा होय. अनेक जन्माचे सुकृत लागतं त्यावेळेस एकदा कुठं देवाचं नाव आपल्या कानावर पडत असतं. आता इथं मला बसणाऱ्यांना विचारायचंय, मला कीर्तनात बोललेलं आवडतं बरं का. तुम्ही म्हणताल आम्ही बोलू का मग? परस्पर नाही, माझ्याशी बोललेलं आवडत. इथं बसणाऱ्यांना विचारायचंय, महिला मंडळ आतापर्यंत आपण सगळ्यांनी मतदान केलं हो? मला वाटतं तुम्हाला फारच टेन्शन येऊ. तुम्ही असं मानवी हलवणात मतदान केलं ना. हा, मग ते मतदान आपण केल्यानंतर आपल्या गावातला सरपंच, आमदार, खासदार सगळे निवडून येत असतात. केव्हा? जेव्हा आपण सिलेक्ट करतो त्यांना. तुम्हाला सांगू, या धर्म मंडपाखाली येण्यासाठी, भगवंताचं नाव कानावर पडण्यासाठी आणि मुखातून येण्यासाठी इथं तुम्ही आम्ही सिलेक्ट करून चालत नाही. इथं जगाच्या मालकाने आपल्याला सिलेक्ट करावं लागतं, तेव्हा आपण इथं येत असतो. परमपूज्य डोंगरेजी महाराज म्हणतात, महाराज कथा कीर्तन में जाने की हमारी औकात ही क्या है, कथा कीर्तन के लिए तो वो जाते हैं जिसे बाकी बिहारी बुलाते. त्यांचं बोलावणं यावं लागतं, तेव्हा आपण इथं येत असतो श्रवण करण्यासाठी. फार खर्च नाहीये कीर्तनाला येण्यासाठी, पण ते कानावर पडण्यासाठी जन्मोजन्मीची पुण्याही लागते. अनेकांना प्रश्न असतो, विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये टाकावं का, विद्यार्थ्यांनी कीर्तनामध्ये नाचावं का? ज्ञानोबा राय त्याचं उत्तर फार सुंदर देतात बघा. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. अहो धन्य समजले आपल्याला, जो कीर्तनामध्ये येऊन नाचतो त्याला धन्य सांगितले. धन्य जगी तोची एक हरिरंगामध्ये नाचतो ना त्याला धन्य समजले जाते. पहा ना, अहो डीजे समोर नाचणारे अनेक जण असतात, त्यांचं कोणी कौतुक करत नाही. पण एक मुलगा जर आपल्या इथं वारकरी असेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली असेल आणि पांडुरंगाच्या नामामध्ये नाचत असेल ना, अनेकांचे हात टाळ्यांसाठी त्याच्यासाठी कडकडत असतात. का? पांडुरंगाची सेवा करतोय म्हणून. मग याच्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. पहा काय कीर्तनाला यायचं. एक दृष्टांत सांगून जाते तुम्हाला, थोडंसं कान देऊन ऐकलं तर तुम्हाला कळेल. बेटे बेटे सावधान, अजिबात बोलायचं नाही, नाही तर 12 वाजेपर्यंत सुट्टी देणार नाही. एकदम शांत बसायचं. भारताचे राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली, हे नाव प्रत्येकाने ऐकलेले असेल. राष्ट्रपती होते, पण तिरुआनंदला रमणबाग महर्षी यांचं सत्संग ऐकायला जायचे. 1 तास नाही, 2 तास नाही, 3 तास ते सत्संगाला जायचे. पहा विचार करा, आपल्या इथं आमदार आले तर त्यांच्या मागे सिक्युरिटी असते, खासदार आले तर त्यांच्या मागे सिक्युरिटी असते. ते राष्ट्रपती होते, त्यांच्या मागे किती सिक्युरिटी असेल? जेड सिक्युरिटी होती त्यांच्या मागे, हजारोंनी लोक मागे पडायचे. त्यावेळेस एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही भारताचे राष्ट्रपती आहात आणि तुम्ही ते काम सोडून सत्संगाला जाऊन बसता, याच्यातून मिळतं काय तुम्हाला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जे मला मिळतं ना ते कुठंच मिळत नाही. ऐका, ते स्वतः सांगत होते, मी राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसल्यानंतर मला जो आनंद होत नाही, तुम्हाला कथा कीर्तन आणि सत्संगाला गेल्यानंतर आनंद मिळतो, हे राष्ट्रपती सांगतात. जर ते जात असतील तर मला वाटतं तुम्ही आम्ही सुद्धा जाणं येणं गरजेचं आहे. आजचा पर्वकाळ फार मोठा आहे. माझं परम भाग्य असेल, मला वाटतं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्यही असेल, म्हणून ज्या भूमीमध्ये जन्म घेतला ते म्हणजे माझी सासवड भूमी. सद्गुरू सोपान काका महाराजांच्या मला वाटतं पुण्याही नाही, मला त्यांचा आशीर्वाद मिळाला की एकादशीच्या दिवशी मला पर्वकाळीचं सेवा मिळाली. एकादशी का करावी? तुकोबराय फार सरळ सांगतात बरं का. फार करायचं नाही, 15 दिवसातून एकदा एकादशी करायची. 15 दिवस एक एकादशी, का न करसी व्रत सार, काय तुझा जीव जातो एकादशी. एका दिवसाने काय जीव जातो का? तुकोबराय महाराज म्हणतात काही हरकत नाही, 15 दिवसाची नाही केली तरी चालेल, पण कमीत कमी आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज. सांगतात ना पांडुरंग, नका विसरू आषाढी कार्तिकी. थोर मोठ्यांच्या मुखातून वाक्य ऐकलेले, चर चर चर, पण एकादशी हुशार आहेत विद्यार्थी महाराज. एकादशी तुम्हाला सांगते, आपलं अध्यात्म सांगतं म्हणून तुम्ही नाही ऐकलं तरी चालेल, पण एक वेळ कमीत कमी विज्ञान सांगतं.
म्हणून तरी एकादशी केली पाहिजे. विज्ञान आम्हाला सांगतं 18 तास जर आपल्या पोटामध्ये अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब गेला नाही तर आपल्या शरीरामध्ये कॅन्सरचे जे जंतू निर्माण होतात ते एका क्षणात नष्ट होण्याची ताकद आहे. फक्त 18 तास. मला वाटतं देवाची उपवास करावा, देवाची एकादशी करावी आणि निरंतर भगवंताचं चिंतन करता आलं पाहिजे. व्रता माझी व्रत एकादशी, वैकुंठाच्या भगवंताला सगळ्यांमध्ये व्रतांमध्ये एकादशी फार प्रिय, म्हणून एकादशी करायची. फार नाही जमलं तर कमीत कमी 2 तरी एकादशी करायची. अनेकांना जाऊन सांगतो तुकोबराय महाराज म्हणतात तुका म्हणे मेलो सांगता तुकोबराय थकले. लोकांना सांगून तुकोबरायांचा गाथा जर आपण पाहिला तर पहिले 300 ते 400 अभंग तुकोबरायांचे लोकांच्यात जाऊन सांगितलेले आणि नंतरचे अभंग हे सगळे एकांतातले अभंग आहेत, जिथे एकांत जाऊन स्वतःच हित पाहिलेले आहे तुको. मग तुकोबराय महाराज म्हणतात एकादशी करत चला. आम्हाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. देवाला आवडतं. बरं मी सांगू का, आपण देवाला आवडाव असं आपण जगलं पाहिजे. तुम्ही जर समाजाच्या दृष्टीने जगत बसला ना तर समाज तुम्हाला जगूनही देणार नाही आणि मरूनही देणार नाही. थोडंसं दाट बोलते पण ऐकून जा. वादकाच्या हातामध्ये ताकद येतोवर समाज आपल्याला बोलवतो, गायकाच्या कंठामध्ये ताकद येतोवर समाज आपल्याला बोलवत असतो, वक्त्याच्या वाणीमध्ये ताकद येतोवर समाज आपल्याला बोलवत असतो. पण हे सगळेही गुण आपल्याकडून गेले तरी संत आपल्याला जवळ केल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून संग कुणाचा करायचा आहे तर संतांचा करायचा आहे. भगवंताला आवडतं. तुम्ही आपलं आपलं म्हणताल तर एक ना एक दिवस सगळ्यांना आपल्याला सोडून जायचे. पण जोपर्यंत देवाला तुम्ही माझं म्हणत नाही ना तोपर्यंत देव तुम्हाला माझं म्हणून घेत नाही. म्हणून कायम काय करायचंय तर देवाला माझं म्हणायचंय. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. सत्य बोले माझी भाषा, सत्य बोले माझी भाषा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देवाला आपलं म्हणावं. देव आपल्याला आपलं केल्याशिवाय राहणार नाही. एक पाऊल आपण देवाच्या दिशेने टाकलं तर भगवंत 10 पाऊल आपल्या दिशेने येत असतो. मग देवाला एकादशी व्रत केलेलं आवडतं, देवाला स्वतःच नामचिंतन घेतलेलं आवडतं. देवाला असं वाटतं भक्ताने मला माझं म्हणावं. एवढंच आवडतं का? नाही नाही. नारायण महाराज म्हणतात ऐका थोडस, फक्त एकादशी नाही तर भगवंताला तीर्थ सुद्धा फार प्रिय आहेत. गंगा तीर्थ प्रिय आहेत, प्रयाग तीर्थ प्रिय आहेत. तुम्हाला एक सांगू का, ज्ञानोबराय सांगतात सगळ्या तीर्थांना तुम्ही नाहीत गेलं तरी चालेल, पण घरात असणाऱ्या तीर्थांचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका. ते तीर्थ कोणते असतील तर आपले आई वडील आहेत. सकळ तीर्थांची धुरी जिये का माता पितरी. तया सेवेच आपलं शरीर कशाने जिजवायचंय तर त्यांच्या सेवेने जिजवायचे. आपण काशीला जातो महाराज, बरेच लोक काशीला तीर्थयात्रेला जातात, पण तिथं जाऊन सुद्धा काहींना गंगा स्नान मिळत नाही. का मिळत नाही माहिती का? शास्त्र असं सांगतं 25,000 शत्रू असतात, अंतरंगातले जिवंत होतात आणि काशीला गेल्यानंतर सुद्धा तिथं गंगा स्नान करून देत नाहीत. त्या अंतरंगातले 25,000 शत्रू जागे होतात. एखाद्या ठिकाणी आपली दान करायची वृत्ती असते, अनेक वेळा वाटतं दान करावं, पण अंतरंगातले 50,000 शत्रू जागे होतात आणि ते तुम्हाला तिथं दान करून देत नाहीत. एखाद्या ठिकाणी फार सुंदर नामसप्ताह चालू असतो, पण त्या ठिकाणी आतून घरातून बसून ऐकतात कीर्तन, पण इथं येत नाहीत का? अंतरंगातले 1,00,000 शत्रू जागे होतात.
जे तुम्हाला इथपर्यंत येऊन देत नाही. शास्त्र सांगतं हे पाप आपला आड येत असतं. पण नाही तुम्ही काशीला गेलात तरी चालेल, नाही कुठल्या तीर्थक्षेत्राला गेलात तरी चालेल. ज्ञानोबराय म्हणतात सगळ्या तीर्थांचं स्थान तुमच्या घरात तुमच्या आई वडील आहेत. मायबापी केवळ काशी तेने ना जावे तीर्थासी पुंडली की काय केले. जगाचा मालक कुणाच्या सेवेने आलेला आहे, कुणाच्या सेवेने आलेला आहे जगाचा मालक? पुंडलिकाची भक्ती पाहून आलेला आहे. मुलांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फार सुंदर शिबिरामध्ये शिकत आहात, तुमचं आमचं भाग्य आहे, तुम्हाला आम्हाला एवढे सुंदर गुरु लाभलेले आहेत. पण एक लक्षात ठेवा कायम, ज्या वेळेस आपण फार मोठं कुणीतरी कीर्तनकार, आज 100 विद्यार्थी आहेत महाराज आपल्या इथं, कुणीतरी कीर्तनकार व्हावं, कुणी गायक व्हावं, कुणी वादक व्हावं, कुणीतरी आर्मीमध्ये जावं. पण एक सांगू का, आपण जगामध्ये किती मोठं झालो, नवे नवे आपल्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला, पद्मश्री पुरस्कार जरी मिळाला, आणि घरात असणाऱ्या आई वडिलांशी आपण 10 मिनिटं बोलत नसेल ना, तर ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही आम्ही मूर्खांमध्ये जमा आहोत. किती परखडपणे ज्ञानोबराय सांगतात, पदरचं नाही सांगत, ज्ञानेश्वरी बोलती. तरी घर माता पिता धड बोलत नाही संसारा, एर विश्व भरी आदरा मूर्ख जैसा. मूर्खांमध्ये जमा केला ज्ञानोबरायांनी. आपल्याला किती सावध व्हायला पाहिजे. आज जगामध्ये बाहेर आपण गेल्यानंतर फार अवघड परिस्थिती झालेली. आज या शिबिरांची गरज आहे. आज मुलांना संस्कार केले पाहिजेत. एक मित्र मुलांचा झालेला आहे, जो मित्र जवळ आला तो म्हणजे मोबाईल आहे, त्याला आई वडिलांनी हाक दिलेली सुद्धा ऐकू येत नाहीये. मग मुलांचा वेळही व्यर्थ जाऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर संस्कार केले पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. एकाने विचारलं होतं मला कीर्तनामध्ये, कीर्तन झाल्यानंतर, ताई तुळशीची माळ घालायलाच पाहिजे का? म्हणलं आपण श्वास न घेतला तर जगू का? हा, झोपले की काय, मग बोला की. सुरील आहेत विद्यार्थी एकदम. मला सांगा, श्वास घेतल्याशिवाय जमल का आपल्याला? आता तुमच्या भाषेत कीर्तन करते थोडं. मोबाईलला रेंज असल्याशिवाय जमेल का? मग गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असल्याशिवाय देह भगवंताला आवडेल का? वा, छान. म्हणून गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालायची. आपण कितीही सोनं घातलं आणि सोनं घालून आपण समाजामध्ये गेलो तर आपला अहंकार दिसल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली तर समाज आपल्याला वाकून रामकृष्णारी घातल्याशिवाय राहणार नाही. ही माळेची ताकद आहे. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला दिलेला चारा, आई वडिलांची केलेली सप्ता, आई वडिलांची केलेली सेवा, पंढरपूरची केलेली वारी, नाम सप्तेला केलेली मदत आणि एखाद्या वारकऱ्याला जीव घातलेलं आणि कथा कीर्तनामध्ये वाजवलेली टाळी या आधी कधी वायाला गेली नाही आणि यानंतर कधी वायाला जाणार नाही. म्हणून इथं आल्यानंतर एक ध्यास करायचा, भगवंता काही नाही जमलं तर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ तरी मला घालायचं पुण्य लागू दे बरं. तुकोबरायांच्या चरित्रामधलं एक फार सुंदर दृष्टांत. तुकोबराय स्वतःच्या मामींना सांगत होते, मामीबाई तुळशीची माळ घाला, तुळशीची माळ घाला. पाना माणूस गेल्यानंतर तुळशीचं पान आपल्या मुखामध्ये ठेवल्या जातं. मला असं वाटतं गेल्यानंतर या देहातून चैतन्य गेल्यानंतर तुळशीचं पान मुखामध्ये ठेवण्यापेक्षा आहेत तोवर तुळशीची माळ घाला आणि भगवंताला प्रिय व्हा. कधी पण कधी प्रिय होता येतं. भगवंताला आवडलं तसं केलं पाहिजे आपण. त्या तुकोबराय महाराजांचं मी चरित्र सांगते. तुकोबरायांच्या मामी होत्या. तुकोबराय त्या मामींना सांगायच्या, अहो मामी माळ घाला, माळ घाला. मामी म्हणायच्या, जमत नाही हो भाकर शिवाय महाराज, नाही जमत, नका घालू. किती दिवस, खूप दिवस झालं. माळ घाला, माळ घाला सांगितलं. तुकोबरायांच्या मामींनी काही माळ घातली नाही. एक दिवस मामी गेल्या. मामी गेल्यानंतर तुकोबराय रोज, मामी गेल्यानंतर नव्हे, तुकोबरायांचा ध्यासच होता लोकांच्यात बसून हरिकीर्तन करायचं नाही, एकांतात जाऊन आपलं साध्य करायचं साधन. एकांतात जायचे. भंडारा डोंगरावर एक दिवस साधना करत असताना तिथून एक गाढव येतं आणि गाढव समोरून आल्यानंतर तुकोबराय विचारतात, कोण आहात आपण?
त्यावेळेस ते गाढव बोलू लागतं. गाढव म्हणतं आम्ही तुमच्या मामी आहोत. तुकोबराय महाराज म्हणले होते तवर सांगून सांगून दमलो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. आहो आहो मामी वर चुकल्या की हो तुम्ही, आहो आहो मामी वर चुकल्या की हो तुम्ही. आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर कोणी, आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर कोणी, सदा पाठीवर कोणी, कशाची वेणी फणी सदा पाठीवर कोणी. मामी अहो मामी वर चुकल्या की हो, वर चुकल्या की हो तुम्ही. आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर कोणी, आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर कोणी, आता कशाची वेणी फणी आता पाठीवर कोणी, आता कशाची वेणी फणी आता पाठीवर कोणी. आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर बोनी. तो खूप राय समजवतात. मामी आता चुकल्या की हो तुम्ही, जेव्हा सांगितलं तेव्हा माळ घातली नाही, आता वागवा होजी. मग आपल्याला वाटत असेल ना इहलोकातला प्रवास सुखाचा व्हावा, त्याप्रमाणे परलोकातला प्रवास सुखाचा व्हावा. तर ऐका थोडस, तो परलोकातला सुखाचा करण्यासाठी आता भगवंताला जे आवडेल ते करायला सांगितलं नारायण महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सांगतात इतर साधनांच्या नादी लागू नका, फक्त हरिदासाचा संग करा, देवाचं नावावर प्रेम करा, बाकी काही करू नका म्हणतात. का हे आयुष्य कशासाठी मिळालं याचा विसर पडत चाललाय आपल्याला हळूहळू. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना कमा कर, क्योंकि कफन को तो जेब नहीं होती और कब्र को अलमारी नहीं होती, या तो मौत के फरिश्ते भी रिश्वत नहीं लेते. कशासाठी आयुष्य मिळालं याचा विसर, कशासाठी आयुष्य मिळाले आपल्याला याचा विसर पडत चाललेला आहे आपल्याला. आपण हरिदासाचा संग केला पाहिजे. आपला विषय फक्त हरिकीर्तन पाहिजे. इतर साधनांच्या नादीच लागू नका. इतर अनेक साधनं सांगितलेले आहेत बरं का. इतर अनेक साधनं सांगितल्या देवापाशी पोचण्यासाठी. ज्ञान मार्गाने देवापाशी आपण पोचू शकतो, यज्ञ मार्गाने, कर्म मार्गाने आणि भक्ती मार्गाने. तुम्ही म्हणता ज्ञान मार्गाने देवापाशी जावं का? हो, सोपं आहे. बसल्या बसल्या तुम्ही ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी अख्खी पाठ केली, एकनाथाचा एकनाथी भागवत पाठ केला, तुकोबरायांचा गाथा पाठ केला, शिवचरित्र पाठ केलं, नवे 18 पुराण पाठ केले की ज्ञान मार्ग सोपं आहे. इथं आपल्याला ज्ञानोबरायांच्या ओव्या पाठ होत नाही पटापटा, तिथं एवढं कधी पाठ करणार. पण सोपा मार्ग सांगू अजून. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंडी वदनी व देतो. ज्ञानोबरायांचं फक्त नाव जरी घेतलं ना तरी ज्ञान प्राप्त होतं. हे ज्ञानोबरायांच्या नावाची ताकद आहे. म्हणून ज्ञान मार्गाने घ्यायचं म्हणलं तरी फार सोपं नाहीये. यज्ञ मार्गाने बर,
यज्ञ करायचं म्हणला तर महिला मंडळ कमीत कमी 8 तास आपल्याला एका जागेवर बसावं लागतं. इथं कीर्तनाला किती बैठक्या बदलल्या आपण. कीर्तनाला आपण 2 तास बसलो तर आपण आपली मांडी वर खाली केल्याशिवाय राहत नाही. तिथे यज्ञ मार्गाने भगवंतापाशी पोहोचणं सुद्धा सोपं नाहीये. कर्म मार्गाने हो, कर्मामध्ये भगवंत शोधला तर कर्म मार्गाने सोपं आहे, पण शास्त्र सांगतं त्या कर्माने आपण गेलं पाहिजे. शास्त्र सांगतं आपल्या इथं ज्यांचा विवाह झालाय त्यांना अनुभव आहे. सत्यनारायणाच्या पूजेला आपण बसतो. त्या पूजेला बसल्यानंतर किती आचमन घ्यायचं असतं. तुम्हाला बोर होतंय का? मी घरी जाऊ का? तुम्हाला नाही विचार, तुमची कुठे सत्यनारायणची पूजा इकडे विचार. किती आचमन घ्यायचं असतं. आपण किती घेतो? 1 पळी. शास्त्र असं सांगतं त्या आचमन घेत असताना सुद्धा फक्त मुगेची डाळ भिजल एवढंच आचमन घ्यायचं असतं. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर दारू पिण्याचा दोष आपल्या माथ्यावर लागत असतो. मग कर्म मार्गाने सुद्धा भगवंतापाशी जाणं सोपं नाहीये. मग मार्ग कोणता सोपा सांगितलाय तर भक्तीचा मार्ग भगवंताने सोपा सांगितलेला आहे. त्या भक्तीच्या मार्गाने गेला तर नवविध भक्ती सांगितलेली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यत्वात्मनिवेदम सांगितलेले आहे आम्हाला. जी जमेल ती भक्ती करा, श्रवण करा, कीर्तन करा, भगवंताची सेवा करा, जमेल तशी सेवा करा, तरी ती भगवंताला प्रिय आहे. मला असं वाटतं भक्ती जर आपल्याला शिकायची असेल तर 2च मार्ग सांगितलेले. एक म्हणजे हनुमंतरायांकडे बघून भक्ती शिकता येते आणि दुसरी म्हणजे गवळणींकडे बघून भक्ती शिकता येते. हनुमंतरायांना तुकोबराय महाराज म्हणले आम्हाला शिकवा ना त्या भक्तीच्या वाटा. काय आहे भक्तीच्या त्या वाटा? मज सांगा आम्हाला कशी भक्ती करायची. तुकोबराय महाराज म्हणले. त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं पुढे ऐका. भागवत तुम्ही श्रवण करत आहात. भागवतामध्ये फार सुंदर दृष्टांत आलेला आहे. गवळणींकडून आपल्याला भक्ती शिकता आली पाहिजे महाराज. काय गवळणी भक्ती करायच्या? अहो दही दूध लोणी विकत घेऊन गेल्या. त्या मडक्यामध्ये दही दूध असायचं पण त्यांना वाटायचं त्या मडक्यामध्ये कोण आहे? माझा हरी आहे. म्हणून त्या म्हणायच्या गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे. गोविंद घ्या कुणी 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 दामोदरू घ्या गे. त्या म्हणायच्या गोविंद घ्या कुणी दामोदरू घ्या गे. मी काय जायच्या दही दूध लोणी ताक घेऊन जायच्या. एवढ्या बेभान होऊन त्या देवाची भक्ती करायच्या. पहा एवढंच नाही, कान्हा ज्यावेळेस बासरी वाजवाय बसायचा ना, तो कान्हा बासरी वाजवाय बसला की सगळ्या गवळणी धावत पळत जायच्या. कन्हैया बंसरी बजाए गिरिधारी तोरी बंसरी लागे मोको प्यारी. कन्हैया बंसरी बजाए गिरिधारी. तो कन्हैया बंसरी वाजवाय असाच आवाज ठेवा मला. कन्हैया बंसरी वाजवाय बसला की इकडं गवळणी जायच्या आवरायला, शृंगार करायला जायच्या. किती वेळ शृंगार करावा? तुम्ही आम्ही या नाशिवंत देहाचा नामकरण सोहळा असू द्या, लग्नाचा सोहळा असू द्या, लग्न संस्कार असू द्या, त्याचं आपण रूपांतर सोहळ्यामध्ये केलं. त्या सोहळ्याला जात असताना किती वेळ शृंगाराला घालवतो? बरं सोप्या भाषेत बोलू का? किती वेळ आपण मेकअप करायला घालवतो? कंप्लीट 1 ते 2 तास. पण सांगू तुम्हाला
त्या गोपिका त्या गवळणी ज्यावेळेस कानाला भेटायला जायचं ना, ते 1 तास 2 तास नवे 4 ते 5 तास शृंगार करायला बसायच्या. का तर ज्या वेळेस कानाची नजर माझ्यावर पडेल ना, त्या कानाने दुसऱ्या गवळणींकडे पाहूच नाही, हा अंतरंगातला भाव होता. त्या आवरायला बसायच्या. त्या आवरायला चालू केलं की सगळं लावायचं, अगदी तुमच्या गत. काय प्रायमर, नंतर हा फाउंडेशन, अजून नाही एवढं नाही आम्हाला माहिती. सगळं आवरायच्या. सगळं आवरून झालंय की देवाला मोगरा आवडतो, तो मोगरा त्या डोक्यामध्ये घालायच्या. फार सुंदर आहे भागवतामधली कथा आहे. त्या मोगरा डोक्यामध्ये घालायच्या आणि नटून थटून धावत पळत जायच्या. 4 तास बसून भगवंताच्या भेटीसाठी आवरायच्या. आणि 4 तासामध्ये एवढ्या धावायच्या की सगळा घाम यायचा आणि त्या घामाने अख्खा ते उतरायचं शृंगार. तेव्हापासूनच का काही HD मेकअप आले बघा. हा ते किती नवरे रडू द्या, मेकअपच हलत नाही. त्या गवळणी धावत पडत असताना डोक्यावरचा मोगरा पायावर पडायचा. याच्या पुढचं ऐका थोडंसं कांदे. डोक्यावरचा मोगरा पायावर पडायच्या. त्या गवळणी म्हणायच्या, अरे मोगऱ्या, तू भगवंताला आवडतोस म्हणून आम्ही तुला डोक्यावर जागा दिली. तो मोगरा म्हणतो, जे पाय भगवंताच्या दिशेने जातात ना, त्या पायांना वंदन करण्यासाठी आम्ही डोक्यावरून खाली उतरतो. हे मोगऱ्याचं उत्तर होतं. म्हणजे पाय भगवंताकडे जातात ना, ते पाय येणारे स्वतः भगवंत वाट पाहत असतो. मग आपले पाय इतर इकडं कुठं जाऊ नये. अजूनही सांगेल मी जीवाच्या खंतीने, इतर वाटा हे तुम्हाला पत्नाकडे नेणारे, पण एकमेव वारकरी संप्रदाय राहिले जिथं तुमचं आमचं हित सांगितलेले. लोक काय बोलतील याच्याकडे लक्ष देऊ नका. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. आपल्या कानांना नाही माहिती पाहिजे. कारण तुकोबराय महाराज म्हणतात, तुम्ही आम्ही आपल्या हिताचा विचार केला पाहिजे. हित ते करावे देवाचे चिंतन. कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोडो अभी दो बेकार की बातें कई बीत न जाई रहना. सोडून द्या म्हणतात तुकोबराय म्हणतात. कोणी वंदी कोणी निंदी, आम्हा स्वहिताचा धंदा. हे तो कोणी वंदन करणारे, कोणी आपल्याला जवळ करणारे, कोणी आपल्याला लांब लोटणारे. पण जगाचा विचार करू नका. कुटुंबामध्ये आपल्या जर 10 जण असतील ना, त्या 10 जणांमधले कमीत कमी 2 जणांना तरी आपण आवडत नसतो. इथं कुटुंबातलं मी सांगते, इथं समाजाचं काय घेऊन बसलं. आपल्याला कोणीतरी चिडवणारही पाहिजे आणि आपल्याला कोणीतरी जळणारही पाहिजे. निंदकाचे घर शेजारी मनी पाठीत मुलांच्या. कुणीतरी जळणार पाहिजे. जळणारं लाकूड असतं, चिडवणारं माकड असतं. असं म्हणून सोडून द्यायचं असतं आणि आपण आपल्या हिताचा विचार करायचा असतो. कारण ज्या वेळेस आपण एखादा मार्ग स्वीकारतो आणि आपल्याला विरोधक असतात ना, समजून जायचं आपण बरोबर मार्गावर. आणि एखाद्या मार्गाने आपण जात असेल, आपल्याला विरोधातच कोण भेटला नाही, समजून जायचं आपला मार्ग चुकतोय, परत बदला. म्हणून आपण भगवंताची भक्ती करत असताना इतर साधनांची आम्हाला गरज नाहीये. महाराज म्हणतात, आम्हाला फक्त आमचा विषय काय असेल तो फक्त आणि फक्त हरी कीर्तन विषय अभंगाच्या 2ऱ्या चरणात. आणि कनेने बासादन, 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 आणि कनेने बासादन. आमचा विषय हरी कीर्तन हो, आमचा विषय हरी कीर्तन हो, आमचा हे बासादन, आणि कनेने बासादन, आणि कनेने बासादन, आणि कनेने बासादन. आमचा विषय हरी कीर्तन, आमचा विषय हरी कीर्तन, आणि कनेने बासादन, आणि कनेने बासादन, आणि कनेने बासादन, आणि कनेने बासादन, आणि कनेने बासादन. आमचा विषय हरी कीर्तन, आमचा विषय हरी कीर्तन, आमचा विषय हरी कीर्तन, आणि कनेने बासादन. आमचा विषय हरी कीर्तन, आमचा विषय हरी कीर्तन, आमचा विषय हरी कीर्तन.
विषय हरिकीर्तने सांगितलं. त्या हरिकीर्तनामध्ये काय मिळतं कळत माहितीये का? व्हॉट इज द मिशन ऑफ आवर लाईफ. हे मिशन आपल्याला कळतं. आम्हाला हरिकीर्तन, कथा कीर्तन, प्रवचन सांगतात. एक स्लोगन आहे का? इफ यू लॉस्ट अ मनी नथिंग इज लॉस्ट, इफ यू लॉस्ट अ टाइम समथिंग इज लॉस्ट, अँड इफ यू लॉस्ट अ कॅरेक्टर एव्हरीथिंग इज लॉस्ट. आम्हाला सांगितलंय इफ यू लॉस्ट अ मनी, आपल्या हातातून धन गेलं तर ते पुन्हा आपल्या बुद्धीच्या जोरावर, मनगडाच्या जोरावर पुन्हा मिळवता येतं. आपल्या हातातून गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही. विद्यार्थी ऐका, आपल्या हातातून गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही, पण आपल्या चारित्र्याला जर एकदा डाग लागला तर ते पुन्हा कधी आयुष्यात आपण उभं राहू शकत नाही. म्हणून चारित्र्य संपन्न राहायला पाहिजे आपण. मिळालेली वेळ पुन्हा मिळत नाही. तुकोबराय महाराज म्हणतात, बालपणे गेले नेणता, तारुण्यपणे विषय व्यथा, वृद्धपण प्रवतली चिंता, मरे मागुता जन्मधरी. इथं बसणाऱ्यांना मी विचारलं तुमच्याकडे धन किती आहे तर तुम्ही सांगू शकता. महिला मंडळ, तुमच्याकडे धन किती विचारलं तुम्ही सांगताल? आम्ही काय नेणार आहे का तुमचं? असे सिरियस बसले तर कीर्तनाला आले, मी काय किडण्या गाड्या आले काय तुमच्या? जराशे रिलॅक्स बसा ना. आपल्याकडे धन किती आपण सांगू शकतो, बरोबर? आपल्याकडे संपत्ती किती आपण सांगू शकतो, पण उर्वरित आयुष्य किती आहे कोणी सांगू शकतं का? आपल्याकडं नाही सांगू शकत. क्षण भंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माय आशा. आता संत सावध करतात, थोडं सावध व्हा बरं. आयुष्याचं गणना आपण सांगू शकत नाही. काळ कधी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल. पण भगवंताची सेवा करत असताना या बाळ गोपाळांना मला सांगायचे, ह्या वयामध्ये जे संस्कार केले जातात, ह्या वयामध्ये जे पाठांतर केले जातं ना, ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लक्षात राहत असतं. शास्त्र सांगतं, प्रथमेनार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धन, तृतीयम नार्जितम पुण्य, चतुर्थे करिष्ये. म्हणजे काय? प्रथमेनार्जितम विद्या, पहिल्या 25 वयापर्यंत, पहिले 25 वर्ष कसोटीने अभ्यास करायचा. पहाटे 4 वाजल्यापासून पाठांतराला बसायचं, पक्वाजाच्या रियाजाला बसायचं. ब्रह्मचारी धर्म ब्रह्ममुहूर्तावर केलेला अभ्यास आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहतो. ही वेळ गेलेली पुन्हा येत नसते. आणि या वयामध्ये जो कष्ट करतो ना, तो कालांतराने स्वतःचं नाव कमवल्याशिवाय राहत नाही. म्हणून लवकर उठून अभ्यास करायचा. किती वयापर्यंत? 25 वर्षापर्यंत अभ्यास. नंतरचे 25 ते 50 वयापर्यंत प्रथमेनार्जितम विद्या, द्वितीयम धनम. दुसऱ्या 25 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही भरपूर कमवा, सांगितलं भरपूर धन कमवा. नंतर 50 ते 75 पर्यंत जेवढं पुण्य करता येईल, जेवढं दान देता येईल तेवढं दान करत जा. आणि राहिलेले 25 ची गॅरंटी नाही. म्हणून सावध व्हा आम्हाला सांगतात. म्हणून प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्य, चतुर्थे करिष्ये. मग आम्हाला शास्त्र सांगतं मास आपण जगलं पाहिजे. लहानपण सहज जात असतं बरं का. अनेक ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर, एका ठिकाणी कीर्तनाला गेले होते, मी त्यांना विचारलं, पोराओ तुम्हाला भीम माहिती आहे का? हा, त्यांनी म्हणलं हो भीम माहिती आहे आम्हाला. कोणता भीम माहिती आहे? लड्डू खाणारा भीम माहिती म्हणतात. म्हणलं आपण कुठं चाललोय हे आपल्याला कळलं पाहिजे. आज महाभारतातली पार्थ आम्हाला सांगता येत नाही, ज्ञानोबरायांच्या ओव्या आम्हाला सांगता येत नाही, तुकोबरायांच्या गाथ्यातले प्रमाण आमच्या अजूनही पाठ नसेल तर आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीयन आहोत का याचा विचार केला पाहिजे. आज या संस्कार शिबिरांची गरज आहे. तुकोबराय महाराज म्हणतात, जे आई वडील असं हिताचा विचार करतात ना ते खऱ्या अर्थाने धन्य. आपुल्या हिता धन्य माता पिता
कुळी कन्या पुत्र तयाचा हरिक. अहो आपल्या देवाला हरिक, आपल्या देवाला हर्ष वाटला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, असं आपलं वागणं पाहिजे, असं आपलं गाणं पाहिजे, असं आपला आवाज पाहिजे, असं आपलं सांगणं पाहिजे. मी वेळोवेळेला सांगत असते, पहा आपण ज्या वेळेस कथेला येत असतो, कीर्तनाला येत असतो ना, फक्त मनाने इथं येऊन नाही चालायचं, कायने वाचने मनाने इथं आलं पाहिजे. एकमेव तुमच्या आमच्या उद्धाराची जागा ही राहिलेली. आता इथं आल्यानंतर जर आपलं लक्ष इकडे तिकडे असेल तर आपला दुसरं उद्धाराची जागा कोणती? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुम्हाला सांगते, शास्त्र असं सांगतं, आपल्या इथं 100 पैकी एकदा भाग्य उजळतं तेव्हा आपल्या पोटी पुत्र रत्न प्राप्त होत असतात, आणि 100 पैकी 100 भाग्य उजळतात तेव्हा आपल्याला कन्या रत्न प्राप्त होत असते. मग ती कन्या रत्न, ते पुत्र रत्न ज्या वेळेस गळ्यामध्ये टाळ घेऊन इथं पावलं खेळत असतील, खऱ्या अर्थाने आई वडिलांना आनंद झाल्याशिवाय राहतो का? आपल्या मुलाने डॉक्टर होऊ द्या, आपल्या मुलाने इंजिनिअरिंग होऊ द्या, इथले अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रात जाणार आहेत पुढं. कोण आर्मीत जाणार आहे, कोण डॉक्टर होणार आहे, कोण सायंटिस्ट होणार आहे, आणि आपली मुळं विसरता आपण कामा नाही. ती म्हणजे वारकरी संप्रदाय, हे मूळ आहे आपलं. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषते. ज्ञानोबरायांच्या पहिल्या अध्यायातले 25वे ओळी. म्हणून जाणतेने, गुरुला बजा, गुरु जे सांगतील ते सगळं ऐका. ऐका, एक वेळ गुरु आपल्याला आई म्हणून मारतात, वडील म्हणून ओरडतात, पण अंतःकरणापासून ते तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असतात. स्वतःच्या लेकरावर प्रेम करणं फार सोपं असतं, कारण आपली नाळ त्यांच्याशी जोडलेली असते, ते आपल्या रक्ताचे असतात. पण एक सांगू, इतरांची लेकरं आपली लेकरं म्हणून त्यांच्यावर प्रेम करणं, नवे नवे त्यांचे आईबाप होऊन त्यांच्यावर उदारतेने प्रेम करणं, याच्यासाठी उदार अंतःकरणाचेच गुरु असावे लागतात. नाथ महाराज म्हणतात, गुरु कोण आहे? थांब द्या. गुरु माता गुरु पिता, 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 गुरु आमची कुलदेवता, गुरु आमची कुलदेवता, गुरु आमची कुलदेवता, गुर पडता साकडे, गुर पडता साकडे, गुर पडता साकडे, गुर पडता साकडे. गुरु रक्षी मागे पुढे, गुरु रक्षी मागे पुढे, गुरु रक्षी मागे पुढे, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे. गुरु माता गुरु पिता. मग गुरूंनी आपल्याला काय बोललं तर राग म्हणायचं नाही, आपल्या उद्धारासाठी आपल्याला सांगत असतात. पहा, फार कमी जण असतात आपले हित पाहणारे. पहिलं हित आपले आई वडील पाहतात, दुसरे हित आपले संत पाहतात, आणि तिसरे हित आपले गुरु पाहत असतात. जेवढं जमेल ना ते आपल्या ओंजळीने आपल्याला देत असतात, पण आपल्याला घेण्यासाठी पात्र सुद्धा आपलं मोठं असलं पाहिजे बरं का. मच्छिंद्रनाथांची गोरक्षनाथाची कथा सगळ्यांना माहिती. मच्छिंद्रनाथांनी शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला पाठवलं होतं, फक्त वडे आणायला पाठवले होते, उडदाचे वडे. त्या स्त्रीने सांगितलं, तुम्हाला वडे पाहिजे असतील तर एक डोळा काढून द्या. गुरुभक्ती किती असते पहा, स्वतःचा डोळा काढून द्यायची वेळ आली तरी दिली होती. मग त्या गुरुवर आपला विश्वास पाहिजे. तेव्हा गुरूंचा एकदा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला ना माई बाप, दुसरं काही तिसरं लागत नाही.
पण त्या गुरूंवर विश्वासही ठेवला पाहिजे, त्या भगवंतावर आपला विश्वास ठेवला पाहिजे. किती विश्वास ठेवला पाहिजे? 5 मिनिटांमध्ये सांगते, फक्त तनाने मनाने माझ्या बरोबर चला. 5 मिनिटांमध्ये सांगते गुरुभक्ती कशी असावी. नवे नवे भगवंतावर विश्वास केला पाहिजे. तो एक दृष्टांत सांगते राका बंका महाराजांचा. ते राका महाराज होते, व्यवसाय त्यांचा कुंभारकीचा होता. आता कुंभार म्हणल्यानंतर मडकी बनवायची, आणि ते मडकी कशामध्ये भाजायचे? भट्टीमध्ये. पूर्वी भट्टीला काय म्हणायचे? आवा म्हणायचे. आवा चालली पंढरपूरला, ती आवा नाही, ती भट्टी असायची, आणि त्या भट्टीमध्ये ते मडकी भाजायची. पण ते तुमच्या आमच्यागत नव्हते. ते वेळ काढून देवाची भक्ती करत नव्हते. ते संत होते. ते रात्रंदिवस अहिर्निशी तुझी भक्ती, अहिर्निशी तुझी भक्ती, अहिर्निशी. देवा अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस देवाचे चिंतन करायचे. जसं गोरोबा काका भजनामध्ये दंग असायचे ना, तसे राका महाराज भजनामध्ये दंग असायचे. त्यांच्या घरामध्ये एक मांजर होती. त्या मांजरीने काय केलेलं होतं, त्या कच्च्या मडक्यांमध्ये 5 पिलांना जन्म दिला होता, आणि मांजर बाहेर निघून जाते. आणि इकडे राका महाराज भट्टी पेटवतात आणि एक एक मडकं उचलतात आणि त्या भट्टीमध्ये टाकतात. ते भजनामध्ये एवढे दंग असतात की त्यांचं लक्षच नसतं, की त्यांना ऐकू येत नाही की ती पिल्लं आपल्याला काहीतरी ओरडून सांगतायत. नाही त्यांचं लक्ष जात. ते एक एक मडकं उचलतात आणि भट्टीमध्ये टाकतात आणि भट्टी पेटवतात. जशी का भट्टी पेटवतात तशा भट्टीचा धूर बाहेर पडतो, आणि धूर बाहेर पडला की जी मांजर होती ना, जी बाहेर गेली होती, ती धावत पळत आत येते आणि राका महाराजांचे पाय चाटायला लागती. आणि अंतःकरणापासून सांगते की माझ्या एका मडक्यामध्ये 5 पिल्लं होती, तुम्ही पाहिली का? ती माझी पिल्लं कुठे? त्या भट्टीपाशी धाव घ्यायला लागती. ती जीवाच्या आकांतेने राका महाराजांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. राका महाराजांचा कंठ दाटून येतो, डोळ्याच्या कडा हवल्या होतात. राका महाराज त्यांच्या पत्नीला बोलवतात, अगं तू पाहिलीत कायची मटकी? तू पाहिलीत कायची पिल्लं होती का? नाही म्हणली, मला नाही माहिती. मुलीला बोलवतात, अगं तू पाहिली का? नाही बाबा, मलाही नाही माहित. भगवंताला म्हणतात, देवा मी जर तुझी निस्सीमपणे भक्ती केली असेल, निस्वार्थपणे तुझी भक्ती केली असेल ना, तर काही नको देऊ रे मला. पण ज्या मडक्यामध्ये 5 पिल्लं त्या मांजरीची आहेत ना, ती पिल्लं मात्र जिवंत काढ. 3 दिवस राका महाराजांनी पोटाचा अन्नाचा कण नाही का पाण्याचा थेंब घेतलं नाही. शांतपणे फक्त भगवंताचं चिंतन करत बसले. 3 दिवसानंतर भट्टी शांत झाली, आणि भट्टी शांत झाल्यानंतर एक एक मडकं बाहेर काढत होते. ज्या मडक्यामध्ये त्या मांजरीने लहान पिल्लांना जन्म दिला होता ना, जे मडकं होतं तिला माहिती होतं, याच मडक्यामध्ये धावत पळत ओढ घेत होती. आणि जात असताना राका महाराजांना सांगत होती, हेच मडकं बाहेर काढलं तर भगवंतावर ठेवलेला विश्वास पहा. 1 2 3 4 नाही, 5ही पिल्ला दुडू वाहू पळू लागली, आणि त्या मांजरीच्या पिल्लीला आज जाऊन जोरात कंठापाशी घेतलं. काय बरं? त्यावेळेस राका महाराजांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले, आणि राका महाराज म्हणतात, खऱ्या अर्थाने भगवंताची सेवा केलेली आज सफल झाली. बरं, निर्वाण गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आले आगात निवर. आजी जे वैभव दिसते, आजी एवढी लेकरं दिसतात ना, याच्या माग महाराजांनी फार फार कष्ट सोसलेले. तुम्हाला सांगते, एवढंच नाही, आषाढी कार्तिकी राहू द्या, तिथं वारी आपण करतो. पण भगवंता मी जो संकल्प केलाय ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण, जो संकल्प केलाय तो आळंदीपासून पंढरपूर पर्यंत एकट्याने चालत जावं आणि भगवंताची भेट घ्यावी. भगवंताला सांगावं, भगवंता अरे मी एक संकल्प केलाय, मला युवा पिढी घडवायची. मी एक संकल्प केलेला आहे, आमची तरुणाई बिघडतीये, त्यांना हरी मार्गाच्या मार्गावर आणायचंय. तो संकल्प पूर्ण कर. आणि महाराज मला असं वाटतं खऱ्या अर्थाने हे तुमचं केलेलं कष्टाचं हे फळ आहे. आज सगळं हे जे वैभव आहे ते वैभव आहे आपल्यासाठीच. आपल्या आई वडिलांनी आपल्या गुरूंनी एवढे कष्ट घेतले असतील तर मुलांना मी एकच सांगेल, आपल्याला फार मोठा पुरस्कार मिळाला म्हणजे आपण खूप मोठे झालो असं नसतं. तर ज्या क्षणी आपल्या आई वडिलांना आपल्याला पाहून आनंदाच्या अश्रू डोळ्यामध्ये येतात ना, समजून जायचं आपण आयुष्यामध्ये खूप मोठं काहीतरी जिंकलो.
हे आयुष्याचं सार्थक. ते जगता आलं पाहिजे, भगवंताची भक्ती करता आली पाहिजे. काही करू नका म्हणतात तुम्ही, फक्त हरिदासाचा संग करा. आणि तो संग करत असताना काय करायचंय? देवाचं नामचिंतन करायचंय. मी एक भजन पुढं मग सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणायचं बरं का. सुंदर असं देवाचं भजन करूयात. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठला. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. खऱ्या अर्थाने विठ्ठलाला माझं म्हणावं आणि आपण विठ्ठलाचं व्हावं. मला वाटतं स्टेजवरचे होते तेवढेच फक्त विठ्ठल माझा माझा म्हणत होते. बसणारे आता एकदा सगळ्या महिला मंडळ माझ्या मागं भजन म्हणा बरं. तुम्हीच फक्त म्हणायचं बरं का. सखूबाई जनाबाई, एवढा कडक एकादशी धरली आहे का तुम्ही? जोरात सगळ्यांचा आवाज इथपर्यंत आला पाहिजे. सखूबाई जनाबाई, सखूबाई जनाबाई, नाम घेता विठ्ठल येई. वा. सखूबाई जनाबाई, वा वा, क्या बात. नाम घेता विठ्ठल येई. आता पटपट. सखूबाई जनाबाई, हा, नाम घेता विठ्ठल येई. सखूबाई जनाबाई, मागच्या बाया म्हणत नाही. सापडले का नाही? महाराज नियोजन एवढं सुंदर आहे. काही ठिकाणी गेलो ना, हे फोकस फक्त आमच्यावर असतात. काय प्रकाश पाडायचे तर 2 तास तुम्हीच पाडा, पण इथं मला शेवटच्या महिलेचा सुद्धा चेहरा दिसतोय. म्हणून सांगते, इथं आल्यानंतर देवाचं नामचिंतन करत जा. एका ठिकाणी असंच गेले, म्हणलं ताई नाव घेत चला. एक महिला उठली म्हणले ताई मला नाव घ्यायचंय. म्हणलं या. इथं येऊन त्यांना मी माझ्या समोरचा माईक दिला आणि त्यांनी नाव घ्यायला चालू केलं. काय म्हणताय, घेऊ? तुम्ही घ्या म्हणलं की नाही तर आपलं भजन घेऊ. एवढं ऐकायचं. त्यांनी नाव घ्यायला चालू केलं. पा
पानात पानं नागिनीची पानं, पानं कापते करा करा, पानं खाते तेरा तेरा, तिकडून आला व्यापारी, काढते पदर घालते पद, वारा वापराचे तुनंते हंडा, पाणी भरते बिंगाचे, वाड्यात वाडे 7 वडे, 7 वड्यांना 7 दरवाजे, 7 दरवाज्यांना 7 कुलप, 7 कुलपांना 1 चावी, त्याने उघडते देवखुली, देवखुलीत होती खोट, खोटवर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होतं कप, कपात होतं दूध, दुधात पडली माशी, आमचे गेले काशीला, त्यांच्या नावानं मी धरेन आषाढी कार्तिकी एकादशी. काय महाराज कान देऊन ऐकत होते महिला, त्यांना वाटलं यजमानांचं नाव घेते का काय. इथं आपल्या मालकाचं नाव नाही घ्यायचं, इथं नाव कुणाचं घ्यायचंय तर जगाच्या मालकाचं आपण नाव घ्यायचंय. सुंदर सगळ्यांनी हात वर करा. हा सुख सोहळा वा, सगळ्यांनी एक साथ एका टाळीमध्ये भजन करायचं. विठोबा खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आपले हरिभक्तपरायण महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार स्वप्नील महाराज यांनी माझ्याकडे सुपूर्त केली होती. आज या ठिकाणी शिबिराचं नाव अथवा संस्थेचं नाव फार सुंदर आहे महाराज. माऊली संस्था. मा म्हणजे ममता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. जिथं खऱ्या अर्थाने विश्रांती असते ते म्हणजे माऊली आहेत. ते माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. आज खऱ्या अर्थाने का कीर्तनाला जायचं, का कथा कीर्तन प्रवचन करायची. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. यदा यदा हि धर्मस्य, आपल्या धर्मावर कुठेतरी ग्लानी येत चाललेली आहे. आता सावधगिरीने आला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे. आता ते वाढवायचंय. धर्मावर ग्लानी येत चालली.
अहो तुकोबराय महाराज तुम्हाला आम्हाला सावध करतात। आता आतंकवादी कुठपर्यंत आल्यात, विंचू देवारे आला देवपूजाना आवडे तेला तेथे पैजाराचे काम काय अधमासी ते अधम। आता देवाऱ्यापर्यंत येऊन पोचलेत। पहलगामाला सगळ्यांना लक्षात निष्पाप जीवांना तिथं जाऊन मारलं, काय गुन्हा होतं? स्वर्ग पाहायला गेले होते जम्मू काश्मीर, नवीन संसार चालू केला होता, 8 दिवसाचा संसार, आणि त्याचं प्रत्युत्तर काय करावं? तर आपल्या देशाने सुंदर प्रत्युत्तर दिलेलं आहे, ऑपरेशन सिंधू। त्या लोकांनी आपला धर्म विचारून आपल्या लोकांना डोक्यामध्ये गोळ्या घातल्या, नवे 28 लोकांना जाग्यावर ठार केलं होतं, आणि आपल्या भारताने त्यांच्याच देशामध्ये जाऊन 60 लोकांना 60 दहशतवादी लोकांना जाग्यावर ठार केलेले। बाप तो बाप असतो, बाप हा बाप असतो, त्याच्याशी कधी लढायचं नसतं। या धर्माचं रक्षण तुम्ही आम्हाला करायचंय, उद्याची पिढी तुम्ही आम्ही आहोत। कान देऊन ऐका, आपल्याला फार मोठं काही करता नाही आलं तरी चालेल, पण घरात असणाऱ्या आई वडिलांची सेवा आपल्याला केली पाहिजे, गुरूंची सेवा आपल्याला केली पाहिजे, आणि हिंदू धर्माचं रक्षण तुम्ही आम्ही केलं पाहिजे, याच्यासाठी जागा राहायला पाहिजे। आता बसणारे विद्यार्थी आहेत म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारेल, आपल्या भारतामधून पहिलं चंद्रावर कोण गेलं होतं? राकेश शर्मा, नाव ऐकून आहे ते? राकेश शर्मा ज्यावेळेस चंद्रावर पहिले गेले होते, चंद्रावर गेलेले असताना चंद्रावरून परत आले, त्यावेळेस इंदिरा गांधींनी त्यांना विचारलं होतं, त्या चंद्रावरून तुम्हाला आपला भारत देश कसा दिसला? त्यावेळेस त्यांनी 2 वाक्यांमध्ये फार सुंदर सांगितलं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा। हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा। मी सांगितलं सारे जहां से अच्छा हिंदुसिता। नाथ महाराज एकनाथी भागवतेमध्ये सांगतात, तुमचं आमचं भाग्य आपण भारत देशामध्ये जन्माला आलो, भरतखंडी नरदेहो प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती, भारतामध्ये जन्म मिळाला हे तुमचं आमचं भाग्य आहे बा। मग ते भाग्य ज्यावेळेस इथं बसलोत ना आपण, तर एकदा जोरदार त्या भारत मातेला वंदन करूया। भारत माता की जय, भारत माता की जय। वाह, क्या बात आहे तुमच्यासाठी। ज्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही बसलो ती भूमी सामान्य नाही, ती भूमी संतांची आहे, ती भूमी वीरांची, आणि तुमच्या आमच्यावर फार कृपा आहे संतांची। संत सोपान काका महाराजांच्या समाधीला स्पर्श होणारा वारा महाराज तुमच्या आमच्या अंगाला होतोय, काय मोठं भाग्य आहे आपलं। ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र जन्माला आले, धर्मवीर संभाजी महाराज, त्या पुरंदर किल्ल्याची पायथ्याशी आपण आहोत, काय मोठं भाग्य आहे आपलं। ज्या खंडेरायाला हात दिले तर इथं खंडेराया दिसतो, तिथं आपण आलोय, काय मोठं भाग्य आहे आपलं। अजून किती भाग्य सांगू, बनेश्वर, वटेश्वर, सिद्धेश्वर, ज्या भूमीतली आहे मी त्या भूमीचा इतिहास मला सांगू द्या थोडासा, काय भाग्य आहे आपलं। अहो ही भूमी सोडताना एक लक्षात ठेवा, ही भूमी सोडताना मी जिथं जाईल कधीच या भूमीचे ऋण विसरायचे नाही। कथा कीर्तना नव्हे, तुम्ही कुठेही जा, पण एक श्लोक म्हणल्याशिवाय कधी मागं पडायचं नाही। नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नाही विसरायचं। ज्या भूमीमध्ये आपला जन्म झाला, ज्या भूमीमध्ये आपण कर्म करतो ना, त्या भूमीला कधी विसरायचं नाही। ही भूमी साधी नाही आहे हो, ज्या भूमीने धर्मवीर संभाजी महाराजांसारखा सुपुत्र जन्माला दिला, त्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही आहोत। छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून महाराष्ट्र आहे, आणि म्हणूनच तुम्ही आम्ही आहोत। कायम सांगत असते, ज्या वेळेस लेकरं
गळ्यामध्ये टाळ घेतात ना, खऱ्या अर्थाने आयुष्यातला विटाळ निघून जातो तेव्हा गळ्यामध्ये आपल्या टाळ येत असतो. टाळा टाळी लोपला नाद, अंगी मुरला, तो छंद अंगामध्ये मुरला पाहिजे. आपल्याला विसर पडत चाललाय, आपण कुठल्या भूमीमध्ये बसलो आहोत. मासाहेब जिजाऊंना सुद्धा डोळे तसेच लागले होते. मासाहेब जिजाऊंना डोळे लागले होते. उंच उंच गड चढावे, नवे नवे वाघावर बसावं, तलवारी घ्याव्यात आणि शत्रूंच्या रक्ताचा पाठ व्हावा असे डोहाळे मासाहेब जिजाऊंना लागले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज फाल्गुन वद्य तृतीयाला 19 फेब्रुवारीला जन्माला आले आणि मोठमोठ्यांनी जय जयकार होऊ लागला. हो, शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजाचा अधिपती, तर राजाचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला काय कोणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला काय कोणाची भीती. पौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजा धीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ माता की, अपने अपने माता पिता की, अपने गुरु की. आपल्याला महाराजांनी तेच सांगितलेलं. आजचा पर्व काय लक्षात ठेवा, फक्त एकादशी व्रत करा, नाही जमले 15 दिवस तरी काय हरकत नाही, पण आषाढी कार्तिकी तरी विसरू नका. आषाढी कार्तिकी आपण केली पाहिजे, साधू संतांची संगत केली पाहिजे. पहा लेकरांनो, एकदा आपली जेवायची वेळ चुकली तर काही ऐकत नाही. एक टाइमचं जेवण चुकलं तर एक पंगत चुकती, पण आयुष्यातली संगत चुकली तर आयुष्य चुकल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगतच कोणाची करायची असेल तर हरिदासाची कर. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिघडे बनेगी. आपलं बिघाडलेलं सुद्धा सगळं जाग्यावर येतं, पण केव्हा, जेव्हा संतांच्या संगतीला आपण लागतो. संतांच्या संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे. मग संगत करताना विचार करून करा. मग तेच आम्हाला नारायण महाराज म्हणतात, आमची ही जी परंपरा आहे ही वाढ वडिलांपासून आल्यांपासून आहे. महाराज, हे जे वैभव आज दिसतंय ना, हे फक्त तुमचं नाही आहे बरं का, हे तुमच्या आई वडिलांचं आहे, पूर्वजांचं आहे. आज म्हणावंच लागेल, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे माऊली आज तुमच्या मागे, तेव्हा हे वैभव आज तुमच्या बरोबर. आज किती तुम्ही मोठे झालात, मी मगाशी म्हणलं, पूर्ण केला मनोरथ. आपलं मनोरथ होतं जे टॉकीजवर जायचं, ते पांडुरंग परमात्म्याने ऐकलं आणि तुम्हाला तिथं शूटिंगलाही बोलावलं. मनोरथ पूर्ण केलेले. आज कितीही उंच टोकावर आपण गेला तरी या माय बापांचे आशीर्वाद आहे. सहज वडील होती सेवा म्हणून पूजिले या देवा, सहज वडिलांची सेवा होती म्हणून आपल्यापर्यंत आलं. आणि तुमच्याच योगायोगाने आज फार मोठा हा संकल्प सोहळा चालू आहे. आज नामदेव महाराजांचा अभंग, त्यांच्या सुपुत्रांचा अभंग घेतला होता. ते सांगतात, काही करू नका, एवढं केलं तरी चालत, कारण आपल्या पिढीमध्ये एका वारकरी जन्माला यावा, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असावा,
कपाळावर गोपीचंदनाचा टिळा असावा, अशा अनेक पिढ्या वाट पाहत असतात की एखादा शिवभक्त, एखादा वैष्णव आपल्या घरामध्ये जन्माला यावं. ते वैष्णव तुम्ही निर्माण करत आहात ना, मग ही परंपरा चालू ठेवा, अशा अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात आम्हाला. विनवी विष्णू दास